आज आपण ओल्या काजूची भाजी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत। त्याचबरोबर अतिशय सोप्या पद्धतीने हे ओले काजूगर कसे सोलायचे हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 200 ग्राम इतके काजू घेतलेले आहे। हे ओले काजूगर आहे। यामध्ये 2 ग्लास आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी हे झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे। तर आता तोपर्यंत मी इथे मसाल्याची तयारी करून घेते। तर एका पॅन मध्ये तेल घालून घेऊया। त्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण व 1 हिरवी मिरची एवढं आपण घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। गुलाबीसर रंगावरती आपल्याला हे सगळं छान परतून घ्यायचं आहे। आता इथे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालेले आहे। आता इथे मी धने आणि जिरे यामध्ये घालून घेते आणि परत एकदा 2-3 मिनिटं व्यवस्थित आपण फ्राय होऊन घेऊया। आपल्या मसाल्याची तयारी झालेली आहे। मसाला भाजून झालेला आहे। हा साईडला आपण ठेवूया, थंड होऊ देऊया। इथे बघा काजूगर सुद्धा आपले छानपैकी फुगलेले आहे। त्याचे साल लूज झालेले आहे आणि आता आपण अशा पद्धतीने या काजूगरांचे साल आपण काढून घेऊया। तुम्ही ही प्रोसेस केली ना, गरम पाण्यामध्ये काजूगर घालून ठेवले ना, खूप इझिली हिचे साल निघून जातात आणि ही सोपी पद्धत आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या काजूंचे आपण साल काढून घेणार आहोत व त्यासोबतच एका काजूचे 2 भाग असे आपण करणार आहोत। तर मी इथे सगळे एकदा काजूगर सोलून घेते। आता मसाला सुद्धा थंड झालेला आहे आणि आता तो मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। तर आपली ग्रेव्ही ही खूप स्पेशल असणार आहे, कारण यामध्ये आपण 4 ते 5 काजूगर घालून ते सुद्धा या सगळ्या मसाल्यासोबत वाटून घेणार आहोत। तर यामुळे ग्रेव्ही खूप छान थिक आणि रिच होते। तर कढईमध्ये तेल घालून घेऊया। त्यामध्ये थोडंसं जिरं आणि बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा छान गुलाबी रंगावरती आपण इथे फ्राय करून घेऊया आणि आता यामध्ये लाल तिखट व हळद घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला जे वाटण आपण तयार केलं होतं तेही घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करूया आणि 8 ते 10 मिनिटं तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला यामध्ये मालवणी मसाला व त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून हे छान परतून घेऊया। यामध्ये ग्रेव्हीसाठी आपण पाणी घालून घेऊया। तुम्हाला ह्या ओल्या काजूची भाजीची ग्रेव्ही जशी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करू आणि आता इथे आपण ओले काजूगर घालून घेऊया, छान उकळून देऊया। आणि तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अगदी कमी वेळेत खूप छान छान रेसिपी मी इथे दाखवत असते। आवडीनुसार चवीनुसार मीठ यामध्ये घाला आणि परत एकदा उकळून द्या। त्यानंतर इथे आपल्याला कसुरी मेथी सुद्धा घालायची आहे आणि कोथिंबीर सुद्धा घालायची आहे। त्या कसुरी मेथी आणि कोथिंबीर सुद्धा मी इथे घालून घेत आहे। तर अगदी झटपट रेस्टॉरंट स्टाईल ओल्या काजूगराची भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अगदी कमी वेळेमध्ये खूप छान रेसिपीज मी इथे तुमच्यासोबत शेअर करत असते। भाजी झाल्यावर यामध्ये 1 चमचा साजूक तूप नक्की घाला, त्यामुळे या ओल्या काजूगराची भाजीची टेस्ट खूप अप्रतिम लागते। तर रेसिपी कशी वाटली हे आधी कमेंटमध्ये नक्की सांगा व जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।